महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला उद्या निश्चित होणार आहे। महायुतीच्या नेत्यांची उद्या महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीत खातेवाटपावर निर्णय होईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। महाविकास आघाडी एक सेक्युलर आघाडी बनलेली आहे अशी टीका अबू आझमी यांनी केली आहे। त्यामुळेच समाजवादी पार्टीने एकला चलोरेची भूमिका घेतली आहे। आम्ही आधीपासूनच महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागलोय असंही अबू आझमी यांनी स्पष्ट केलंय। शरदचंद्र पवार पक्षाचे नेते गुलाबराव देवकर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत। नुकताच त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली। चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस आपली पक्ष संघटना मजबूत करणार आहे। जिल्ह्यातील 6 पैकी भाजप 5 तर काँग्रेस एका जागेवर विजयी झाली आहे। आम्ही यात्रांमध्ये हरलो असलो तरी लोकांच्या मनामध्ये जिंकलोय अशी प्रतिक्रिया प्रतिभा धानोरकर यांनी दिली। सदा सरवणकर यांचा माज उतरवायचा होता, तो माज उतरवला, मागचा हिशोब चुकता केला। गद्दारीचे शाप शिवसैनिकांनी पुसून टाकलाय अशा शब्दात उबाठाचे नवनिर्वाचित आमदार महेश सावंत यांनी सरवणकरांवर निशाणा साधलाय। विधानसभेच्या निकालाचे आकडे आश्चर्यचकित करणारे आहेत असं शरद पवार म्हणाले। आम्हाला 72 लाख मतं आहेत, पण 10 जागा आणि अजित पवार गटाला 58 लाख मतं, त्यांच्या मात्र 41 जागा असं म्हणत शरद पवारांनी मतांचं कॅल्क्युलेशन मांडलं। बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे। इंडिया आघाडीची या संदर्भात चर्चा झाली असून मार्गदर्शन घेऊन सोमवारी कोर्टात जाण्याबाबत निर्णय घेणार असल्याचंही सुळे म्हणाल्या। मी विधानसभेच्या आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे, निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या असं आव्हान सुनील राऊत यांनी केलंय। मी माझ्या मतदारसंघात 40 ते 50 हजारांच्या लीडने जिंकायला हवं होतं, मात्र 16 हजारांच्या मताधिक्याने जिंकलो। हा निकाल विक्रोळी मतदारसंघातील हजारो मतदारांना मान्य नाही असंही सुनील राऊत म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि जयंत पाटील उद्या सकाळी 8 वाजता मार्कडवाडीला जाणार आहेत। सोलापुरात जात शरद पवार उत्तम जाणकारांचीही भेट घेणार आहेत। मार्कडवाडी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स लागलेत। दरम्यान मार्कडवाडी येथे ईव्हीएम वरून 2 मतप्रवाह असल्याचं समोर आलंय। शरद पवार मार्कडवाडीत येत आहेत, ते आपण केलेल्या विकास कामांची पाहणी करायला येत आहेत असा टोला राम सातपुते यांनी लगावलाय। मोहिते पाटलांनी बुडवलेल्या पतसंस्था आणि उत्तम जाणकर यांनी विकलेला चंदापुरी साखर कारखाना पण पवारांनी तोही पाहावा अशा शब्दात त्यांनी निशाणा साधलाय। विरोधी पक्षाचे आमदार शपथ न घेताच अधिवेशनातून बाहेर पडले। विरोधकांनी शपथविधीवर बहिष्कार टाकलाय। नव्या सरकारचा निषेध म्हणून शपथ घेणार नाही अशी भूमिका विरोधी आमदारांनी मांडली। जनतेचा विधानसभा निवडणुकीत झालेल्या ईव्हीएम मशीनच्या घोटाळ्याबाबत विरोधकांनी निषेध व्यक्त केलाय। यावेळी आज आम्ही शपथ घेणार नाही आणि लोकशाही वाचवण्यासाठी लढा देऊ असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलंय। मवियाचे आमदार उद्या शपथ घेणार आहेत अशी माहिती जितेंद्र आव्हाडांनी दिली आहे। शरद पवार उद्धव ठाकरेंसोबत बोलल्यानंतर मविया आमदारांनी हा निर्णय घेतलाय। विरोधकांना उद्यापर्यंत आमदारकीची शपथ घ्यावीच लागेल, तरच विरोधकांना परवा कामकाजात सहभागी होता येईल अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे। प्रवीण दरेकरांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय। आमदारकीची शपथ न घेणं म्हणजे विरोधकांचा रडीचा डाव आहे असा टोला दरेकरांनी लगावलाय। तर शपथ न घेतल्यामुळे निवडून देणाऱ्या जनतेचा विरोधक अपमान करतायत असा निशाणाही दरेकरांनी साधलाय। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मवियाला धक्का बसलाय। समाजवादी पार्टी मवियातून बाहेर पडली आहे। अबू आझमी यांनी आमदारकीची शपथ घेत आम्ही मवियात नाही अशी स्पष्टोक्ती दिली आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांचं निधन झालंय। वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। मधुकर पिचड यांच्यावर आज त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। मधुकरराव पिचड यांच्यासोबत 50 वर्ष काम केलं। अकोला आणि संगमनेर हा बंधुभाव आम्ही कायम ठेवला। आदिवासी समाजासाठी झटणारा नेता हरपलाय याचं दुःख असल्याची प्रतिक्रिया देत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मधुकरराव पिचड यांना श्रद्धांजली वाहिली।
भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचं निधन झालंय। दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दिलीप वळसे पाटील यांनी अकोल्यात पोहोचत मधुकर पिचड यांचं अंत्यदर्शन घेतलंय। ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात सुषमा अंधारे यांनी 2023 मध्ये शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांच्यावर आरोप केले होते। या आरोपांनंतर बदनामी केल्याप्रकरणी अंधारेंना नोटीस पाठवण्यात आली आहे। या प्रकरणी पाटण कोर्टाने सुषमा अंधारेंना जामीन मंजूर केलाय। शपथ घेताच अजितदादांची 1 कोटींची प्रॉपर्टी मुक्त केली। नवाब मलिकांची ही प्रॉपर्टी आता सोडवली जाईल असं म्हणत खासदार संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधलाय। भाजपमध्ये जा, आपली संपत्ती ताब्यात घ्या अशी भाजपची ऑफर असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे। प्रवीण दरेकरांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केलाय। त्यांच्याकडचे सर्व विषय संपल्यामुळे जुने विषय उकरून काढण्याचा केविलवाना प्रयत्न राऊतांकडून सुरू आहे असा टोला दरेकरांनी लगावलाय। अजितदादांची संपत्ती मुक्त झाली, यात नवल वाटावं असं काही नाही, ते होणारच होतं। आरोप करणारे आणि क्लीन चिट देणारे एकाच घरात आहेत। भाजपमध्ये गेल्यावर सगळेच स्वच्छ होतात असा घणाघात विजय वडेट्टीवारांनी केलाय। हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल अशी माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली आहे। तर आमच्या सरकारसमोर कोणाचंही आव्हान चालणार नाही, गृहमंत्री पदावरूनही रस्सीखेच नाही असा दावा रावसाहेब दानवे यांनी केलाय। कल्याणजवळील टिटवाळा परिसरात असलेल्या रिजन्सी कॉम्प्लेक्समध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। रात्रीच्या सुमारास या भागातील भटक्या कुत्र्यांनी महिलेवर जीवघेणा हल्ला केला। दरम्यान महिला गंभीर जखमी असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। कल्याणमधील कचोरे परिसरातील चाळीत मीटर तपासणीसाठी गेलेल्या महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी महिलेशी वाद घातला। या कर्मचाऱ्यांनी महिलेसह एका इसमाला मारहाणही केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। वसईत कौटुंबिक जमिनीच्या वादावरून तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे। काका पुतण्यात दगड आणि लाठीकाठ्यांनी मारहाण झाली आहे। या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होतोय। पुण्याच्या हिंजवडी परिसरात वाहतूक कोंडीच्या समस्येत वाढ झाली आहे। मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडी होत असून या समस्येमुळे नागरिक आता त्रस्त झालेत। बुलढाणा जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी तुरळक पाऊसही झालाय, त्यामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढला असून शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे। सिंधुदुर्गात अवकाळी पावसाने जोरदार एंट्री लावली आहे। या अवकाळी पावसामुळे हिवाळी पिकं धोक्यात येण्याची शक्यता आहे। विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्यामुळे शहरातील बत्तीही गुल झाली आहे। धाराशिवमध्ये गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अचानक बदल होत आहेत। ढगाळ वातावरणाचा फटका तूर आणि हरभऱ्याच्या पिकांना बसतोय। पिकांवर अळीचा प्रादुर्भाव वाढलाय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। नांदेडमध्ये गेल्या 6 दिवसांपासून थंडी गायब झाली आहे। ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव झालाय। थंडीचा गायब झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आता भर पडली आहे। विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत विदर्भातील 167 शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलंय। त्यामुळे वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना दिलासा देण्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करत मागणी किसान सभेच्या वतीनेही करण्यात आली आहे। उत्तर प्रदेशच्या संबलमध्ये मुस्लिम समुदायावर होत असलेल्या हिंसाचार आणि अजमेर शरीफ मस्जिदला लक्ष्य केल्याच्या निषेधार्थ जनसत्याग्रह संघटनेच्या वतीने अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। प्रेत यात्रा काढत निषेध व्यक्त करण्यात आला। बदलापुरातील सेनिवली आदिवासी वाडीत अतिसारामुळे 2 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झालाय, तर कुटुंबातील 5 जणांना उलटी आणि अतिसाराचा त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं। विषबाधा झाल्यामुळे हा त्रास झाल्याची प्राथमिक माहिती असून विषबाधेचे कारण सध्या अस्पष्ट आहे। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून 2022 साली मंजूर झालेल्या संभाजीनगर तालुक्यातील हातमाळी ते सेलूद रस्त्याचं काम कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे रखडलं। या रस्त्यावरून शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून नागरिकांनी तात्काळ रस्ता पूर्ण करण्याची मागणी केली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या 2-3 दिवसांमध्ये 3 हत्येच्या घटना समोर आल्यात।
हर्सुल शहरात क्षुल्लक कारणावरून हत्या झाली. याविरोधात भव्य मशाल यात्रा काढण्यात येणार असल्याचा इशारा चंद्रकांत खैरे यांनी दिलाय. खारघरमधील भाजपच्या माजी नगरसेवकांनी मोरबे धरणातून नवी मुंबईपर्यंत टाकण्यात येणाऱ्या नव्या पाईपलाईनच्या कामाला विरोध केलाय. याच कामाला तीव्र विरोध करत माजी नगरसेवकांनी काम बंद आंदोलन केलंय. वाशिम नगरपालिकेने 9 कोटी खर्च करून 8 वर्षांपूर्वी टेम्पल गार्डन आणि तारांगणाची निर्मिती केली आहे. मात्र अजूनही हे गार्डन बंद आहे. तारांगणातील वस्तू मोडकळीस आल्यात, त्यामुळे लक्ष घालून हे गार्डन सुरू करावं अशी मागणी वाशिमकरांनी केली आहे. नंदुरबारच्या प्रकाशा गावातील तापी नदीवरील पुलावर वाहतूक कोंडी होतीये. आयन मिल ट्रेड साखर कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमुळे कोंडी होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. हिंगोलीत बस स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. महिलांना तिकीट दरात सवलत मिळत असल्यामुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे बसेसची संख्या वाढवण्याची मागणी आता नागरिकांनी केली आहे. शक्तीपीठ महामार्गाविरोधात रास्ता रोको केला जाणार आहे. 18 डिसेंबरला सांगलीत नागपूर रत्नागिरी महामार्गावर आंदोलन होणार आहे. महामार्गाविरोधी संघर्ष समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. महाड येथून गोवंशाची कत्तल करून अवैधरित्या गोमांसाची वाहतूक करणाऱ्या चौघांना पोलिसांनी पनवेल इथून ताब्यात घेतलं असून पसार तिघांचा शोध सुरू आहे. कारवाईत पोलिसांनी 600 किलो गोमांस जप्त केलंय. पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यास गायीच्या गोठ्याचं अनुदान म्हणून बनावट नोटा दिल्याचा प्रकार उघडकीस आलाय. शेतकऱ्याच्या ही बाब लक्षात येताच त्याचे पोलिसात त्याने धाव घेतली आहे. यावेळी 500 रुपयांच्या 2000 आणि 29 नोटा बनावट निघाल्यात. या प्रकरणी 2 संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे ट्रेलर थेट फूड कोर्टला जाऊन धडकला. या अपघातात फूड कोर्टमधील काम करणाऱ्या कामगाराचा मृत्यू झालाय. हडपसरच्या वैदुवाडीत भंगारच्या गोदामाला आग लागल्याची घटना घडली. पुणे अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत आणि या आगीमध्ये सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातील रावळजे इथे मोठी दुर्घटना घडली आहे. नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेली 4 जण बुडाली आहेत. पथकाकडून बचाव कार्य सुरू असून दोघांचे मृतदेह हाती लागलेत. उर्वरित दोघांचा शोध सध्या सुरू आहे. बुडालेल्यांपैकी 3 महिला आणि 1 लहान मुलाचा समावेश आहे. कल्याण पश्चिम मधील वल्लीपीर चौकात एका तरुणावर भर दिवसा चाकू हल्ला झालाय. जुन्या वादातून हल्ला झाल्याची माहिती असून हल्ला करणाऱ्या तरुणाला बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतलंय. अंबरनाथमध्ये महामार्गावर ओव्हरटेक करतानाच बाईकचा भीषण अपघात झालाय. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी आहेत. धातूच्या पाईपलाईन चोरीबरोबरच गिरणा पंपिंगच्या खिडक्या, दरवाजे आणि विटा चोरी केल्याप्रकरणी 2 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले. कारवाईत पोलिसांनी 1 कोटी 6 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून 7 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. सांगलीच्या कवठे महांकाळ नगरपंचायत हद्दीत असणाऱ्या स्पेअर पार्टच्या दुकानाला अचानक आग लागली. त्यामुळे दुकानदारांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. या आगीत शेजारील दुकानांचंही मोठं नुकसान झालंय. मुंबईत MHB पोलिसांनी सिसोदिया टोळीच्या एका चोरट्याला अटक केली आहे. ही चोर लग्न समारंभात रेकी करून रोख रक्कम चोरून नेत होता. CCTVच्या आधारे मानव सिसोदियाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.